नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नानकसाई फाउंडेशनचे संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार प्रदान। नानकसाई टीमच्या कार्याचा पंजाब महाराष्ट्रात गोड कौतुक। सामाजिक, आध्यात्मिक, कला, साहित्यिक, पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 महनीय व्यक्तींना नानकसाई फाउंडेशनचे संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार प्रदान। संत बाबा बलविंदर सिंगजी, खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरित। फेब्रुवारी महिन्यात नांदेड येथे राज्य सरकार आणि नानकसाई फाउंडेशन एकत्रितपणे संत नामदेव साहित्य संमेलन आणि घुमान महोत्सव आयोजित करणार असल्याचे नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची माहिती। पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करण्यात नानकसाई फाउंडेशन यशस्वी दुवा ठरत असून या चळवळीचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे व त्यांची टीमची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी नांदेड येथे केले। नांदेड येथील नानकसाई फाउंडेशनच्या वतीने दिले जाणारे 2025चे संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले। लंगर साहिब गुरुद्वाराचे जथेदार महान तपस्वी श्रीमान संत बाबा बलवंदर सिंगजी यांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले। नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ साहित्यिक तथा नांदेड येथे संपन्न झालेल्या पहिल्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम, नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। नांदेड येथील प्रसिद्ध असलेल्या चैतन्यनगर शिवमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव पटणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला। सोहळ्यात सुमारे 700 जण सहभागी झाले होते। महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव देणारी नानकसाई फाउंडेशनची घुमान यात्रा महाराष्ट्रासह भूषणावह असल्याचे आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनी सांगितले। पंजाबची संस्कृती जवळून अनुभवण्यास घुमान यात्रा हे मोठे माध्यम असून या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी केले। पुढील घुमानवारीमध्ये आपण जाणार असल्याचे ते म्हणाले। सामाजिक, आध्यात्मिक, कला, साहित्यिक, पत्रकारिता, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 13 महनीय व्यक्तींना संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। या पुरस्काराचे वितरण नांदेड येथील लंगर साहिब गुरुद्वाराचे जथेदार महान तपस्वी श्रीमान संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आले। नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम, नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले। संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार नांदेडच्या विकासप्रेमी लोकप्रिय माजी महापौर मंगलाताई निमकर, बाळापूर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर कृष्णराव भिसे पाटील, नवज्योत फाउंडेशनचे संस्थापक नवनिहाल सिंह जहागीरदार, जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री सरदार महेंद्रसिंग पैदल, प्रगतिशील शेतकरी तथा समाजसेवी संजय कदम रुईकर, आदर्श शिक्षक गोविंद शेषराव हंबर्डे, ॲडव्होकेट चिरंजीवीलाल दगडिया, ओशो रजनीश विचाचे, प्रवर्तक प्राध्यापक महेंद्र देशमुख, आदर्श सरपंच रामराव मिजगर, संगीत आणि योग तपस्वी पुंडलिकराव बेलकर यांना हा पुरस्कार देण्यात आला। नानकसाई फाउंडेशनच्या संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेला 11 वर्ष पूर्ण झाले आहेत। यानिमित्त चैतन्यनगर शिवमंदिर नांदेड येथे मावंद व धन्यवाद सभा आयोजित करण्यात आली होती। या शानदार सोहळ्याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगुंडे, धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर, उपमहापौर आनंदराव चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश पावडे, शिवमंदिरचे पुजारी काशीनाथ महाराज पुजारी, माजी उपनगराध्यक्ष किशोर भवरे, एकनाथराव मांबडे व प्राध्यापक प्रभाकर उदगीरे, नंदकुमार दुदेवार, उदय तोरणेकर, प्राध्यापक HD बोखारे, रंगनाथराव वाघ, दत्ता बोकारे पाटील, दिगा पाटील, सौसुमती व्याहळकर, सल्लागार ज्ञानेश्वर बोकारे, आनंदराव कल्याणकर, मनोहर पाटील भुसीकर, नानकसाई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष बल्लेवार, तुलसीदास भुसेवार, जी नागय्या, प्रल्हादराव भालेराव, विनायक पाथरकर, सेक्रेटरी सौ प्रफुल्ला पंढरीनाथ बोकारे, संयुक्त सचिव CS कुमार बोकारे, संजय कदम रुईकर, गंगाधर पांचाळ, नामदेव कोरडे, दिलीप अनगुलवार, धनंजय पावडे, अतुल देवसरकर, सौ जयश्री देवसरकर, धनंजय उमरीकर, सौ सविता हंबर्डे, सौ संगीता भालेराव, MT कदम, अश्विनी देशमुख, बालाजी ढगे, गोविंद राऊत,
बाबूराव रोडगे, अशोक कंकरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे संचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे यांनी केले। पुढची 12वी घुमान सद्भावना यात्रा पाटणामार्गे घुमानला नेण्याचा मनोदय बोकारे यांनी व्यक्त केला असून ना नफा ना तोटा या तत्वावर आधारित हा उपक्रम राबवला जातो असे बोकारे यांनी सांगितले। फेब्रुवारी महिन्यात नांदेड येथे राज्य सरकार आणि नानकसाई फाउंडेशन एकत्रितपणे संत नामदेव साहित्य संमेलन आणि घुमान महोत्सव आयोजित करणार असल्याचे नानकसाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी सांगितले। फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनामध्ये आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील यांना संत नामदेव जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील, सहतृप्ती भोईर, नांदेड। आणि त्या भूमिकेला नांदेड़ के जो संत है, संत बाबा कुलवंत सिंह जी, संत बाबा नरेंद्र सिंह जी, संत बाबा बलविंदर सिंह जी और सभी सात संगत पंजाब है, महाराष्ट्र, वो सभी का हमें प्यार मिला। आज छोटा सा मोमेंट शुरू करते करते आज राष्ट्र लेवल तक हमारी ये मोमेंट दिए बाबा जी। नांदेडच्या सगळ्या मंडळींचा आम्हाला सहकार्य भेटलं। नानक साई फाउंडेशन ही मोमेंटच कुठलाही घटनांना तयार करता आम्ही सुरू केली आणि एक चांगला विचार घेऊन गेल्यानंतर संतांचा आशीर्वाद मिळतो, सर्वसामान्य नागरिकांचा आशीर्वाद मिळतो, याचा प्रत्यय आम्ही गेल्या 20 वर्षापासून घेत आहोत। मराठी माणूस ज्यावेळेस अमराठी भाषिक एरियामध्ये जातो पंजाबमध्ये, त्यावेळेस एखाद्या राज्यमंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला लाजवेल असं स्वागत ते मराठी माणसांचं करतात। ही संस्कृती महाराष्ट्रीयन संस्कृती असो की पंजाबची संस्कृती असो, एकमेकांना देवाणघेवाण करता यावं या हेतून आमची ही चळवळ गेल्या अनेक वर्षापासून काम करते। पंढरीनाथजी बोकारे साहेब यांच्या माध्यमातून ती नांदेड ते घुमान ही यात्रा त्यांच्या नानकसाई फाउंडेशनच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला सर्वांना दरवर्षी नेतात। सुरुवातीला यात्रा गेली, यात्रेकरू कमी होते, पण यात्रेचं जसं जसं महत्व वाढू लागले तशी यात्रेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढते। आज आपण बघतो की संत नामदेव जे 1270 ते 1350 या काळामध्ये वारकरी संप्रदायातील एक महान संत कवी होते।